सदाभाऊ खोत आहेत आणि आज शरद पवार जे आहेत ते मार्कडवाडी या ठिकाणी गेलेले आहेत. सदाभाऊ, कसं बघता? ईव्हीएमचं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. पवार साहेबांना फेक नेरेटिव्ह या महाराष्ट्रामध्ये पसरवायचा आहे आणि हा त्यांचा गोरखधंदा आहे. पवार साहेब कधी आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहेत आणि आज शरद पवार जे आहेत ते मार्कडवाडी या ठिकाणी गेलेले आहेत. सदाभाऊ, कसं बघता? ईव्हीएमचं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. पवार साहेबांना फेक नेरेटिव्ह या महाराष्ट्रामध्ये पसरवायचा आहे आणि हा त्यांचा गोरखधंदा आहे. पवार साहेब कधी खरं बोलले नाही आयुष्यामध्ये, कारण त्यांचं संपूर्ण आयुष्य कपट कारस्थानं करण्यामध्येच गेलं. कारण त्यांचा मुक्काम हा कट आणि कपट कारस्थान या गावामध्येच असतो. ते कधी सत्याच्या गावामध्ये राहायलाच गेलेले आहेत आणि ज्याने आयुष्यभर कपट कारस्थानं केली त्यांना सत्य कधी सापडणार नाही. आणि देवाभाऊनी याबाबत स्पष्ट सांगितलं की लोकसभेला आम्हाला 1.5 कोटी जनतेनं मतदान केलं, आमच्या जागा 9च निवडून आल्या. तुम्हाने 58 लाख मतदारांनी मतदान केलं, तुमच्या जागा 8 निवडून आल्या. काँग्रेसला 96 लाख मतदारांनी मतदान केलं, त्यांच्या जागा 13 निवडून आल्या. मग तिथं भाजपच्या जागा हा 1.5 कोटी मतदारांनी मतदान केलं असताना सुद्धा कमी का आल्या, याचं उत्तर आहे का तुमच्याकडं? आणि म्हणून मला वाटतं की हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु जनता शहाणी आहे आणि जनतेचा हा खऱ्या अर्थानं अपमान आहे, कारण त्यांनी भरभरून महायुतीला महाराष्ट्रामध्ये मतदान केलं. संजय राऊतांकडून पण टीका व्हायला लागली आता. संजय राऊत, मी म्हटलं की या देशातल्या सगळ्या डुकरांना असं साफ ठेवायचं, स्वच्छ ठेवायचं असा जर एखाद्या सज्जन माणसानं निर्णय घेतला तर जगाला फॅक्टरी खोलायला लावल्या साबणाच्या आणि सोड्याच्या की डुकरांना साफ ठेवायचं आहे म्हणून, तर फॅक्टरीचा कच्चा माल कमी पडेल पण डुकरं कधी स्वच्छ राहणार नाहीत, ती घाणीतच जाणार. त्यामुळे संजय राऊतला रोज साबण लावा, शॅम्पू लावा, हे डुकरागत घाणीतच जाणार, कारण त्याची वस्ती तिथं आहे. आपण जर बघितलं मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? नाही, आता तुमच्याच माध्यमातून कळतंय 13 तारखेला आहे. सगळे आमदार बी तिकडं डोळं लावून बसली. ती शपथविधी झाल्यावर कुणाला म्हणायचं गरज नाही मतदारसंघात जावा, सगळं गडी इथंच आमदार आहेत. आता कसं आहे की 240 मध्ये 40 जणांचं भाग्य उजळणार आहे. आता ते नेतृत्व ठरवतील. सदाभाऊला पुन्हा संधी काय, आम्ही घटक पक्ष छोटा आहे, आम्ही विस्थापितांची बाजू घेऊन लढतो. राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही आलो ती विस्थापितांच्या आशीर्वादानं आलो, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढत इथं आलो. विस्थापितांना बी न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. घटक पक्षाला भेटेल मंत्रिपद? आठवले तीच मागणी करतायत, एक मंत्रिपद पाहिजे, तुम्ही मागणी करताय. असं आहे, या आमच्या 3 मोठ्या पक्षाने पहिल्यांदा घटक पक्षाची मंत्रिपदं बाजूला करावीत आणि मग राहिलेल्या मंत्रिपदामध्ये खऱ्या अर्थानं वाटणी केली पाहिजे. आता एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही ताकदीनं मदत केली. काही तिने बी आता आमचा पैरा फेडायसाठी बाबा तिघही एकत्रित बसूया आणि घटक पक्षांचा बी पैरा फेडूया. पण गावगाड्यामध्ये जर शेतकऱ्यानं दुसऱ्याचं शेत आपली बैल घेऊन नांगरलं तर तो त्याचंही शेत दुसऱ्याचं जुडीदाराचं नांगरून देतो, त्याला पैरा फेडायचं म्हणतील. आता बघूया एकनाथ शिंदे साहेब हे काय पैरा फेडतील का. नाही फेडला तर ठीक आहे, बैल इकून टाकायची, आपलं गप बसायचं. नाही, पण मग पंचायत समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, मग पेरा त्यावेळेस फेडणार का? नाही, ते पंचायत समिती, जिल्हा परिषद तिथला कार्यकर्ता त्याच्या ताकदीवर संबंधावरती निवडणूक लढवत असतो. पैरा खरा विधानसभेला आणि लोकसभेला होत असतो. काय
पण हिने बाबा दुसऱ्यांदा बी आपला नांगूर वडायला आलं या, शेत नांगरून दिलंय, पेरून दिलं या, त्याचं बी शेतात थोड्या 2 सऱ्या नांगरल्या पाहिजे त्या. आता ही भावना ठेवली तर घटक पक्ष पण बैल विकले पेरा होणारच नाही. नाही. आता आम्ही जर हे पैराज फेडणार नसतील तर बैल ठेवायचे कशाला, विकून टाकायचे.